आपल्या या एक पीक पाणी योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे आपला विज्ञानाचा असणारा जो नवीन टप्पा आहे तो टप्पा आपण गाठायचा प्रयत्न करतोय। पण माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या भागामध्ये डोंगरी जो भाग आहे त्या डोंगरी भागामध्ये अनेक गावं अशी आहेत, जसं सावंतवाडी गाव घ्या किंवा आमच्याकडे सोनोडे गाव घ्या, खुल्लापूर गाव घ्या, की जिथं अजूनही मोबाईल नेटवर्क नाही आहे। अशा ठिकाणी आता सोयाबीनची खरेदी झाली, भाताची खरेदी होती, त्यामध्ये आपल्या ह्या एक पीक पाणी योजनेचा तसा बघितला तर आपण अंतर्भाव करू शकत नाही। तर आपण काय अपवाद करणार का अशा काही आपल्या अशा अपवादात्मक अशा डोंगरी भागातल्या असणाऱ्या गावांसाठी, हा माझा मूळ प्रश्न आहे। दुसरं, आता अडसट साहेबांनी बोलले त्या पद्धतीनं आपल्याकडे स्टाफचं मोबिलायझेशन कमी असल्यामुळं आपल्याला ही एक मोहीम म्हणून आपल्याला करणं अवघड होत असेल तर ज्याला आपण गुगलच्या मार्फत त्या संदर्भातलं मॅपिंग म्हणतो, तसं जर मॅपिंग केलं तर आपल्या शेतकऱ्यांना दुर्दैवानं काय झाले, त्यांच्याकडे ह्या स्मार्टफोनचा जो सॅव्हिनेस आहे तो सॅव्हिनेस नाही आहे। त्यामुळे आपल्याकडे तळाटी असेल, पदुमा असेल, कृषी असेल, याची एक संयुक्त मोहीम काढून प्रत्येक शेतकऱ्याच्याकडे जाऊन त्याच्या संदर्भातली नोंदणी करणं हा एक पर्याय। आणि दुसरं म्हणजे गुगल मॅपिंग, आणि ज्या ज्या ठिकाणी डोंगरी आणि दुर्गम भाग आहेत त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन करता येईल का